सांगली जिल्हा येतोय. तुमचं नाव काय पूर्ण? राहुल सुखदेव जाधव, राहणार आगळगाव यांनी कॉल केलता मला 10 मिनिटं झाली असतील. आणि इथं द्राक्ष बाग आहे आणि हे द्राक्ष बागेचं शेड आहे इथं आणि साप आलेला आहे. तो कोणत्या जातीचा आपण पाहूया. ट्रॅक्टरचा वापर केला जातोय आणि या काळ्या कागदात गेलाय असं शेतकऱ्यांचं मत आहे. असून रशी सोडून कागद काढा का वरला. जरा एक दोघं जण हे बुलर झाड उचलून बाजूला घी घेता येत नाही. जामच आहे. पाणी आहे पाणी असून चालतंय. रशी टाकवा. रशी सोडायला नाही कुठे जागा. मग कशाला का पिल्लू रे तुम्ही हा कागद इकडे वाढा. मग तुम्ही इकडे. हो तुम्ही इकडे तिकडे गेला मग त्या निघतोय का कुठे इकडे काय जाण्याचं काय टायर काढा. तुम्ही कागद तिकडे वाढा. पिलो त्यांना वाढता येत नाही कागद वाढ तिकडे बोलू पलीकडे. बघा तिकडे सगळेजण लक्ष द्यावं. साप दिसतोय बघा. कागद इकडे ओढे असू दे कागद मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे. नाग नावानं जो ओळखला जातो तो हा मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतोय बाहेर आणून. धनल दाखव. आता माघार सरत नसतं काय सर ते किती ही करते ढकलली थोडी काढ नाही आता. इथनं गेले समजा आला इथनं असं गेलं मी तकडे आता काय धरलंय इथं ट्रॅक्टर किंवा आपल्या घराच्या सभोवताला जे वस्तू ठेवलेल्या असतात तिथं हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आलता. भारतीय नाग नावाने याला ओळखतात. याच्यात नेरोटॉक्सिक विष आहे आणि मित्रांनो याची जरी बाईट झाली तर सरकारी दवाखान्याशिवाय कोणताच पर्याय नाही आहे. आणि लोकांचे गैरसमज आहेत ग्रामीण भागात की हा चावला की 5 मिनिटात पाणी मागून देत नाही. बरोबर आहे. मग कसं आहे सांगतो मी समजावून तुम्हाला. याची जरी बाईट झाली तर 3 तास माणसाला काय होत नाही. सगळी घाण करतात ते बायका माणसं आपल्या. त्याला चटणी खायला दे काय दे आणि भीती निर्माण होत्या. साप म्हटलं की प्रत्येकाला भीतीच आहे आणि ही भीती दूर झाली पाहिजे. आता हा मला सांगा तुम्ही मी आता येऊन तुमच्या देशातच पकडलाय आणि याच्यावर जरी आपला पाय पडला तरच हा चावतोय. खाली तुमच्या गावात एक धरलाय इथं मोठा धरलाय पुण्याच्यात शेळके. आणि मित्रांनो अशा रीतीने आपण थोड्याच वेळा त्याला पर्यावरणात नेऊन सोडू. एक भरणी आला नाही हो. कसं असतं धोका निर्माण झाल्यामुळं हा जो कोबरा आहे ना त्याला वाटतोय आता हा धोकाच आहे याच्या पुढं आणि मग हा भेटतोय आणि मग अंगावर येतोय. पहिल्या वेळी पण चावत नाही. आपण कसं जवळ आलो की हा टच केलाय काय समजतोय बाबा माणूस माझ्या जवळ आलाय मामा सावलीत उभा राहा. आणि काय होतंय याला वाटतंय की मला काहीतरी धोका आहे. धोका आहे म्हटलं याला टच करायला गेलं तरी तो लगेच चावतोय का बघा मागं सर चावतोय का सुखासुखी नाही. म्हणजे याला जाणीवपूर्वक त्रास दिला तरच हा चावायचा नादात. आणि आता काय चालू आहे याचाच मीटिंग स्प्रेड चालू आहे. म्हणजे नागनागिनींचं मिलन जे असतंय ना आत्ता स्प्रेड चालू आहे. त्यामुळे येतात ना आणि उन्हाचं सापाली ऊन सहन होत नाही. अशा ठिकाणी शेडमध्ये कुठे आपणच जरा सावध राहायचं. तरी हा कोबरा तुम्ही ओळखला नाग आहे मला कॉल केलं लक्षात असू दे. धामण मारू नका जरी मोठी असेल धामण. तुम्हाला आता नाग ओळखलाय हा विषय रे. धामण असेल तर उंदर आपली नाही मग आता बघितलंय भस्क मशांच्या खाली किती पाडल्यात.
काय लगेच तरी येऊन चावला याला. जस्ट आता खूप घ्यावं. जरा फडी काढल्यावर जागा थांबलो. बस. काय आपलं नव्हतं राव, शिंगार, काय नाव आमदार? काय? भरणी लहान दिलं जरा असं. जरा हे द्या तो पण एक. तो पण. मित्रांनो, आगळगाव मधला हा आत्ताच रेस्क्यू केलेला आहे कोबरा आणि हा भारतीय नाग आहे. नागांची संख्या निसर्गात कमी होत चाललेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं हा साप वाचवला पाहिजे. हा आगळगाव मध्ये धरलेला आहे आणि आपण याला कोळी साहेबांना किंवा कोणत्याही वन अधिकाऱ्याशी संपर्क करून किंवा चांगल्या योग्य ठिकाणी याला आता थोड्याच वेळात पर्यावरणात सोडून देऊ. आणि जरी हा व्हिडिओ कोणी पाहत असाल तर खाली लाल घंटीचं जे सबस्क्राईब बटन आहे ते दाबा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा.